नसती तर भाजपला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं असतं, असंही संजय राऊतांनी म्हटलंय. तर मुंबईमध्ये प्रभाग 190 मध्ये वैशाली पाटणकरांचा पराभव झालेला आहे. ठाकरे पक्षाच्या वैशाली पाटणकर यांचा पराभव झालेला आहे. 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर या विजयी झाल्या. ठाकरेंच्या पक्षाच्या वैशाली पाटणकर त्यांचा पराभव झालेला आहे. तर मुंबईमध्ये प्रभाग 190 मध्ये भाजपच्या शीतल गंभीर या विजयी झाल्या. ठाकरे पक्षाच्या वैशाली पाटणकर यांचा पराभव झालाय. त्यामुळे आकडे आता बदलत आहेत. मुंबईमध्ये प्रभाग 190 मध्ये भाजपच्या नेत्या असलेल्या शीतल गंभीर या विजयी झाल्यात. वैशाली पाटणकर यांचा पराभव झालाय. तर हे आकडे आपण पाहूया. भाजप 96, शिंदेची शिवसेना 30 जागी तर मनसे 9. उद्धव ठाकरे यांची शिवसेना 63 जागी सध्या आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधू इथे 72 जागांवर आघाडीवर आणि शिंदे आणि भाजप युती या ठिकाणी 126 जागांवर आघाडीवर. पुणे बाळासाहेब ठाकरेंची उद्धवसाहेब शिवसेना मोठी करणार. हा पराभव त्या ठिकाणी मी पचून त्या ठिकाणी परत तशीच शिवसेना उभी करणार हे माझं ध्येय आहे. ओके, जय हिंद जय महाराष्ट्र. बस आता बस झालं नको त्याच्यावर काय बोलायचं. अरे मग किती वेळ बोलायचं. तर मुंबईमध्ये वॉर्ड 191 मध्ये शिंदेच्या पक्षाच्या प्रिया सरवणकर या आघाडीवर आहेत. ठाकरे पक्षाच्या विशाखा राऊत या ठिकाणी पिछाडीवर. सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर या सध्या वॉर्ड 191 मधून आघाडीवर असल्याचं कळतंय. तर मुंबईमध्ये वॉर्ड 94 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रज्ञा भुतकर या आघाडीवर आहेत. 94 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रज्ञा भुतकर या आघाडीवर. मुंबईचे निकाल लागायला थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे सध्या हे कल आपण पाहतोय. प्रज्ञा भुतकर या सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय. वॉर्ड क्रमांक 94 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत प्रज्ञा भुतकर, त्या सध्या आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार अद्यापही बऱ्याचशा जागांचे निकाल येणं बाकी आहे. जवळपास 50 जागांचे पूर्ण निकाल येणं बाकी आहे. त्यामुळे मुंबईच्या